छत्रपती शिवाजी महाराज की चला आरती चालू करे सगळ्यांनी उभा राहा चला पाठी छत्रपती शिवाजी महाराज के आता वारकरी ट्रॅफिक वाल्याने कृपया आम्हाला मदत करा चला पण यांच्या पाठीमागे करायचं
वतीनं आपण आता नामदार अतुलजी सावे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे. ते आपल्याला 2 शब्द या ठिकाणी सांगणार आहेत. तोपर्यंत मिर्झा सलीम बेग, जवळकर सर, मनसूर सर, राजेंद्र पवार या ठिकाणी आमचे या वर्षीचे सहसंयोजक आहेत. सगळे आमचे या संयोजक समितीमध्ये आम्ही या वर्षीपासून नवीन काही लोक टाकले. पहिल्यांदा आतापर्यंत आपण कुठली समिती स्थापन करत होतो, या वर्षीपासून आपण सगळ्यांना बरोबर घेतलं असतं, तसं त्यावेळी घेत होतो. तर संयोजन समिती आणि संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी इथून पुढे सगळे कार्यक्रम होत राहणार आहेत. सर, याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे. या सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, स्वराज्य के शिवशिपाई या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या मनामध्ये रयतेमधलं असणारं प्रेम, रयतेमध्ये असणारे आचार, रयतेमध्ये असणारी न्यायप्रविता, समानता कशा प्रकारची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य कसं निर्माण केलं हे यांना कळायला पाहिजे. आणि म्हणूनच या पाठीमागचा हेतू आहे. आजपर्यंत 46,000 विद्यार्थ्यांनी मागच्या 8 वर्षापर्यंत या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. आता या वर्षीचा फार पुढे आहे. आजच 1000-2000 विद्यार्थी आता जागा. सगळे विद्यार्थी आज वेगळ्या वेगळ्या शाळेतले आहेत, वेगळ्या वेगळ्या पोशाखात आहेत, सगळे मुस्लिम आहेत, सगळ्या समाजातली आज मंडळी या. त्यामुळे मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. दोन्ही पुस्तकं आपण मला दिली, जी म्हणजे शिवछत्रपतींचं स्वराज्याचं साई हे जे त्यांनी सह्याद्रीला आपला माया मानले. डोंगरी किल्ले हे त्यांचे प्रहाराचे व संरक्षणाचे असे दुहेरी साधन होते. महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्य कौशल्याने 1646 म्हटल्यामुळे बरेच लोक मुलं परत गेलेले आहेत. दिंडी अगदी सुंदर अशा प्रकारची ग्रंथ दिंडी आपण या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आजच्या या श्री छत्रपती शिव चरित्र पारायण सप्ताहाच्या 9वं वर्ष, बरोबर 9व्या वर्षाच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय चंद्रकांत भराड सर, तसेच आमचे मित्र राजेंद्र पवारजी, इकडे उपस्थित गुरुवर्य आमचे जवळकर सर, सलीम मिर्झा बेगजी, मनोज गायकेजी, जगन्नाथ आगळेजी, सुरेश सरजी, सर्वच उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय उत्साहात दरवर्षी हा शिवछत्रपती पारायणचा कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमामध्ये अनेक हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. भराड सर, आपलं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. कारण की काय, विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण हे शेवटी वाचन करून त्या माध्यमातून हा घरोघरी आपल्याला जो संदेश द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामगिरीचा, त्यांच्याबरोबरचा. कारण की या पुस्तक मी वाचत होतो आता, सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये झालेला. बघा तुम्ही आमच्या बॅनरवर कोणाचाही फोटो नाही, कोणाचंही नाव नाही. नावासाठी आणि फोटोसाठी शिवजयंती करायची नाही, या लेकरांसाठी करायची, यांच्या विचारासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. म्हणून आपण एक वेगळा पायंडा आणि वेगळं या ठिकाणी करतो. म्हणून आपण बॅनर वगैरे लावले. दुसऱ्याचे बॅनर खाली आम्ही झाकून गेलो. आता ते नगरपालिकेला असे बॅनर लावले जातात. साधारणपणे 1646 दरम्यान वयाच्या 16व्या वर्षी किशोरवयीन असलेले शिवबा आपल्या बावळ्यांचे नेतृत्व करू लागतात आणि देवाचा देव असणाऱ्या महादेवावर म्हणजेच रायरेश्वरासमोर 10-12 बावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात. स्वराज्याचा अंगार हृदयात पेटल्यागत सह्याद्रीच्या कडेकापारीत राहणारा हर एक मराठा शिवरायांच्या हातातील धगधगती ज्योत बनून गेलेला होता. आदिलशाही